कृष्णात डोणे यांची भाकणूक पुढीलप्रमाणे. पृथ्वीचा करार संपत आलेला आहे. सूर्य चंद्र काही वर्षाने एकत्र येतील. चंद्र सूर्याची टक्कर होईल. 3 दिवस जगात अंधार राहील. पृथ्वी गडप होईल. सांभाळून राहा. तारणाऱ्याला तारणार, मारणाऱ्याला मारणार, कळपातला शोधून काढणार, शिक्षा होणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखानं खाणार. बाळूमामांच्या आदमापूर प्रति पंढरपूर होईल. बाळू धनगराचा राजवाडा पाहायला जग दुनियेतून लोक येतील, अशी भविष्यवाणी कृष्णात बाबूराव डोणे पुजारी वाघापूरकर यांनी केली. या मराठी वर्षातील ही शेवटची आणि महत्त्वाची भाकणूक आहे. भारत पाकिस्तानाच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील. चीनचा भारतावर हल्ला होईल. कोरिया चीन देश जगासाठी कल्लेशदायक ठरतील. भारतावर आक्रमण करतील. भारतीय सैनिक हल्ले परतून लावतील. विजयी पताका फडकवतील. तिरंगा ध्वज आनंदात राहील. अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील. भारत देश हिंदू राष्ट्र होईल. देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलंड्या उड्या मारतील. राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील. पक्षनिष्ठा घाण ठेवतील. राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही. दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढओढ लागेल. राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल. सत्तेचे सिंहासन डगमगळ राहतील. राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील. भ्रष्टाचार उदंड होईल. नेते मंडळी तुरुंगात जातील. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल. सीमा भागात मोठा गोंधळ होईल. गुंडाची राजकारणाला ऊत होईल. जगात डोंगराएवढं पाप वाढलं आहे. दोऱ्याएवढं पुण्य शिल्लक आहे. कोल्हापूरच्या देवीला स्वप्न पडले. तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येते. साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील. सत्यानं वागा. गर्वाने वागाल तर फसाल. वारा वाळवंट उदंड होतील. काळ्या खडकाच्या लाह्या होतील. विजेने मोठे नुकसान होईल. बाळूमामा यांच्या बकऱ्यांच्या कळपाला मेंढीच्या पोटी जन्माला येईल. दुनियेत नवल होईल. तरुण पिढी वाम मार्गाला लागेल. रेल्वे मोटरचे मोठे अपघात होतील. निमित्त गा बाळगा. 5 बोटाने धर्म करा. धर्माची बाजू पुढे न्या. सोन्याचा भाव तेजत राहील. 3 महिन्याचे धान्य पिकेल. खरीप बहुत होतील. तांबडे रास मध्यंतरी पांढरा धान्य ओडंद पिकेल. गावाची पेंडी मध्यम राहील. धान्य दारात, वैरण घरात ठेवाल. धान्य महागेल. जगणं मुश्किल होईल. ज्याच्या घरी धान्य तो शाना होईल. तांबे लोखंड मोलाचे होईल. शेतीचा भाव वाढत जाईल. पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल. मा कागदाचा घोडा नाचवेल. सोन्याचा भाव तेजीतच राहील. इंधन दरवाढीने जनता हैराण होईल. वैरणीचा भाव वाढत जाईल. वैरण धान्याच्या चोऱ्या होतील. सांभाळून ठेवा. तांबडी रास मध्यम पिकेल. नदी जोड प्रकंप येतील. मनुष्य जंगलात जाईल. जंगलातील पशुधन गावात येईल. वाड्या वस्त्या ओस पडतील. मेघाची वाट पाहाल. पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल. पाण्याचा कप विकत मिळेल. नदीजोड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर होतील. पाण्यासाठी मोठी आंदोलने होतील. सागरी संपत्तीचा नाश होईल. उन्हाळ्याचा पावसाळा होईल. धर्माचा पाऊस कर्माचा होईल. मनुष्याला अनेक आजार होईल. डॉक्टर हात टेकतील. मनुष्याला वृद्धी जास्त, आयुष्य कमी होईल. विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य स्वावलंबी होईल. आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य पर घरावर राहायला जाईल. आदमापूर पवित्र पुण्यभूमी. बाळूमामा शेषनागाचा अवतार आहे. या गावात मी निशाण रवलय. माझं ठाण मांडले. बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार होईल. आदमापूर बाळूमामाची पवित्र भूमी आहे. पुण्यभूमी आहे. या गावात महिमा जगात वाढेल. एकीने वागा. राजकारण अनशी करशिला तर माझ्याशी गाठ आहे. पिवळ्या भस्माचा महिमा आगात राहील. भगवा झेंडा राज्य करेल, मिरवेल. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील. आदमापूरवर माझा आशीर्वाद आहे. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.